स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये। आजचा टॉपिक असणार आहे भगवत साक्षात्काराचं अर्थ किंवा भगवत साक्षात्कार कोणाला झाला आणि भगवत साक्षात्काराचं लक्षण काय। तर ह्या विषयावर एकाचं प्रवचन असणार आहे। आपण बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षापासून आपण आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करीत असतो, प्रवचन ऐकत असतो, कीर्तन ऐकत असतो, यूट्यूबवर घ्या, टी व्हीवर घ्या, ग्रंथ वाचत असतो आणि अनेक प्रकारे आपण देवधर्माला किंवा अध्यात्माला कुठं ना कुठं संबंधित असतो। पण एवढ्या वर्षामध्ये आपण जी काही सराव करतो, प्रॅक्टिस करतो, अध्यात्म करतो किंवा भक्ती करतो, तर मला भगवत साक्षात्कार झाला का किंवा त्याचं काही लक्षण आहेत का। तर भगवत साक्षात्काराचं पहिलं लक्षण आहे जीवनात परिवर्तन होणं। जसं उदाहरण दिलं जात आहे की जसं तुम्ही एखादी आजारी असाल आणि डॉक्टरकडे जाऊन तुम्ही खूप दिवसापासून जुनाट रोग असेल एखादा आणि तुम्ही त्यांच्याकडून मेडिसिन्स घेतायत रेग्युलरली, औषध लिक्विड असो किंवा टॅबलेट असो ते घेतात, तर हळूहळू दोन गोष्टी झाल्या पाहिजे। एक तर पहिली गोष्ट तुमच्या शरीरातला जो रोग आहे तो कमी झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमचं शरीर निरोगी झालं पाहिजे। हे त्या मेडिसिनचा इफेक्ट आहे। तर त्याच प्रकारे मी एवढ्या वर्षे देवधर्म करतोय, भक्ती करतोय, तीर्थयात्रा करतोय, प्रसाद घेतोय, जप करतोय, तर माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होतंय का याचं आपण नाही का एक स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे। जसं रात्री आपण दुधामध्ये एक विरजन घालतो आणि विरजन घातल्यानंतर सकाळी दह्यामध्ये परिवर्तन होतंय, त्याच प्रकारे मी भक्ती करतोय, देवदेव करतोय, तर माझ्यामध्ये परिवर्तन होतंय का किंवा परिवर्तन झालेलं काही लक्षण आहेत का हे आपण बघितलं पाहिजे। तर परिवर्तन दोन अवस्थेतून असतो, एक बाह्य आणि एक आंतरिक। बाह्य म्हणजे बऱ्याच लोक येतात अध्यात्मामध्ये पण बाह्य परिवर्तनाला नाही का एवढं त्यांची मानसिक तयारी नसते, थोडंफार करतात बाबा हां ठीक आहे, पण तेवढे ते कन्व्हिन्स नसतात। असले तरी त्यांना असं वाटते लोकलज्जेसाठी किंवा लोक काय म्हणतील ह्या दृष्टिकोनातून तो बदल करू इच्छित नाही। जसं उदाहरण पाहिजे असेल तर तिलक लावणं, कंठीमाळा घालणं, धोती कुर्ता घालणं, साडी नेसणं किंवा दंडवत करणं, ह्या बाह्य ज्या स्थिती आहेत याला म्हणतात स्थूल परिवर्तन। आणि जेव्हा तुम्ही स्थूल परिवर्तन करता तेव्हा तुमचं आंतरिक परिवर्तन होते। नाही जर तुमचं स्थूल परिवर्तन नाही झालं, स्थूल म्हणजे फिजिकल लेवलला, तर आंतरिक परिवर्तन सुद्धा होऊ शकत नाही। म्हणून इथे एक आंतरिक म्हणजे सूक्ष्म परिवर्तन। सूक्ष्म परिवर्तन म्हणजे आपल्या विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या चेतनेमध्ये, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, याला म्हणतो सूक्ष्म स्तरावर परिवर्तन होणं। आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी जर सूक्ष्म आणि स्थूल स्तरावर परिवर्तन होत नसेल तर केवळ आपण काय करतो, मनोरंजन करतोय, चला बाबा काहीतरी नवीन ऐकाय भेटी, इन्फॉर्मेशन भेटते, प्रसाद भेटतो चांगला, मंदिरात जाऊन आपण थोडंसं उड्या मारतो, मग त्याला काय म्हणतात विजिटर्स। विजिटर म्हणजे विजिट देणार निघून जाणार। आमच्या मंदिरात संध्याकाळी एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते आणि फेस्टिवल असल्यानंतर आम्हाला एवढा आनंद होतो, एवढे लोक येतात, म्हणजे नदीचा पूर जोरात येतो आणि वाहून जातो, पण कोणतं पाणी टिकून राहत आहे ते लय महत्त्वाचं। आणि मग दरवर्षी जन्माष्टमीला एवढे लोक येतात, त्याच्यानंतर राधाष्टमी घ्या, रामनवमी घ्या, नरसिंह चतुर्थी घ्या किंवा आणखीन मोठे काही कार्यक्रम, एवढे लोक दिसतात, पण त्याला गांभीर्याने पालन करणारे, त्यांच्यात परिवर्तन करणारे तुरळक बोट असतात। आम्ही रविवारच्या भागवतमला बसतोत ना, रविवारच्या भागवतमला किती लोक असतात, हार्डली काहीतरी 100-150च्या वरती नसतात, जे कोर भक्त असतात। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, लोक येतात आणि भक्ती कशी त्यांच्या मनोरंजनावर, बाबा चांगलं वाटतंय, कीर्तनात थोडा ना प्रसाद भेटतो आणि ते स्वतःला असे समजत घालतात की आम्ही आता लय मोठे भगत आहेत आणि मंदिरात बी वाटतं की अरे लय मोठे भगत आहेत, पण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या याच्यामध्ये परिवर्तन होतं का याला बघणं महत्त्वाचं आहे। नाही तर म्हणून भक्ती ठाकूर महाराज याच्या भजनामध्ये म्हणतात माथे रे तिलक गले में कंठीमाला येतो कलीर चेला। म्हणजे काही जण गळ्यात कंठीमाळा घालते, माथे रे तिलक घालते, पण ते हे बाह्य आहे जरी असेल, पण तुमच्या आंतरिक जर होत नसेल तर काय कलीर चेला। कलीर चेला आता भरपूर झाले। आता आमच्या मंदिरात संध्याकाळला आम्हाला विचारतात, महाराज
टीका लावायचा. टीका टीका आहे का तुमच्याकडे? का बरं टीका काढायचा? की ते 2 मिनिटं दर्शन घेणार आणि मग 5 मिनिटं ते टिक्क्यावर फोटो काढणार, असं दाखवणार की बाप रे किती गोपी आल्यात, किती गोप आलेले आहेत, मग त्या डान्समध्ये राहणार, निघून जाणार. तर हे काय कलिरे चेला. म्हणून त्यासाठी विशेष करून ब्रह्मचारी असो का ग्रस्त असो, यांना परिवर्तन होणं. जसं आमचे एक ब्रह्मचारी सांगत होते, ते इस्कॉनच्या येण्याच्या पहिले दिवसातून नाही का 10 कप कॉफी प्यायचे. हां, पण जसं इस्कॉनमध्ये आल्यानंतर जेव्हा प्रभुपादांची फिलॉसॉफी ऐकली, जप चालू केला, कृष्णप्रसाद खाल्ला, तर त्याच्या काही दिवसानंतर त्याने ते चहा पिणं बंद केलं. आमचे एक ग्रस्त भक्त सांगत होते, म्हणे प्रभूजी मी एवढा स्मोकर होतो, रोजचे कमी कमी 20 ते 25 सिगरेट फुकायचो मी. पण जेव्हा मी एका ब्रह्मचार्याकडे गेलो, त्यांनी मला काही सांगितलं नाही. ते म्हणले एकच करायचं, तू रोजची एक कमी करायची, एक दिवस नाही बंद करायला, रोजची एक कमी करायची. किंवा ते मला प्रभूजी रोजची एक कमी होणार नाही, हप्त्यातून एक कमी कर. म्हणजे महिन्यातून किती सिगरेट कमी केल्यानंतर 25 सिगरेटपैकी 4 केले. असं करता करता त्याला 25 सिगरेट कमी करण्यासाठी किती दिवस जावं लागले असते, महिना. 8 वर्षे त्या ब्रह्मचार्याने पेशन्स ठेवली. पण 8 वर्षानंतर याच्यात जे परिवर्तन झालं ते तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे जेव्हा आपण भक्तीत प्रामाणिक गांभीर्याने पालन करतो, जप करतो किंवा प्रवचन ऐकतो पुढे बसून, ए पोरं शांत बसा, तुम्ही शांत बसा, तर त्यावेळेस ते म्हणतात की हे भक्तीमुळं परिवर्तन होतं. जसे एक भक्त होते नाशिक मंदिरामध्ये, ते इस्कॉनमध्ये आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना वाटलं अरे बाबा हा काय ब्रह्मचारी बनतो काय. तर म्हणले बाळा तू सगळीकडे जा, काय सगळीकडे जा, पण ते हरे कृष्णाकडे नको जाऊ. म्हणे का बरं? म्हणे जो हरे कृष्णात जातो तो पुन्हा येतच नाही. आणि म्हणले बघ चांगले चांगले पोरं गेल्यानंतर म्हणले गे पैसे, दारू पे, विजय ममता टॉकीजला जाऊन पिक्चर बघ, मैत्रिणीसोबत फिर, सगळीकडे रोज पॉकेट मनी घ्यायचा आणि याचा कुठं मंदिरात. म्हणा प्रभूजी इस्कॉनच्या येण्याच्या पहिले रोज पप्पाकडून पॉकेट मनी कमी पडायची, आता दर महिन्याला पॉकेट मनी एवढी जमा व्हायची. आता तीर्थयात्रेला मी पण जातो ना, अजून 2 जणांना स्पॉन्सर करतो युथ यात्रेला. त्याला सगळ्यात जास्त आवडली काय, इस्कॉनमध्ये खिचडी आणि सांबार राईस. तर मला मी भरपूर आयटम खाल्ले, पण तुम जर का सांबार राईस आणि खिचडी कुठंच भेटली नाही. आणि जर हे सोडून गेलं तर हे भेटणार नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जर प्रामाणिक असेल तर तुमच्यात परिवर्तन होते. आता त्याचा एक जोडीदार होता, म्हणजे मंदिरात असे बरेच, तो इस्कॉनमध्ये आल्यानंतर हळूहळू घरी, आता बापले कडक स्वभावाचा, आईला म्हणतो हळूच एक दिवस कांदा लसूण कमी कर ना भाजी. त्याच्या आईला शॉक लागला की रोज नाही गेला, हप्त्यातून 2 वेळा कांदा भजी लागायची, लसणाची चटणी, ती लाल मिरची घालून याच्यावर पाटा वरवंटा असतो ना त्याच्यावर रगडलेली, त्याचे जेवत ना, आता एकदम बंद. तर ते सांगत होते की प्रभूजी केवळ आईला चक्कर याची बाकी होती, मी सांगितल्यानंतर कांदा लसण बंद कर. मग कसं काय रे अचानक कसं? मला काय नाही, डॉक्टरनं सांगितलं असं तसं. 6 महिने कळू दिलं नाही. नंतर आईलाही वाटलं अरे चांगलं बिना कांदा लसणाचं, अनेक तर कांद्याले भाव झाले होते त्या टायमाला, म्हणजे भारी भाजी होती. म्हणजे तुला एकट्या करण्यापेक्षा तुला बी करू. बापाला बी कळालं 2-3 महिने. ते सगळ्यात कंटिन्यू 6 महिने कंटिन्यू केलं. 6 महिन्यानंतर वडील मग ते काहीतरी जरा वेगळं लागतंय. ते म्हणले 6 महिन्यापासून कांदा लसण बंद आहे. म्हणजे झालं काय, सांगायचा मुद्दा असा की जेव्हा भगवत साक्षात्कार होतो, भगवत भक्ती जेव्हा तुमच्या जीवनात प्रवेश करते, तेव्हा तुमच्या जीवनात आपोआप परिवर्तन होते. हे भगवत साक्षात्काराचं पहिलं लक्षण आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात येऊन तुम्हाला स्पार्क होतो. स्पार्क कळत आहे तुम्हाला? जसं एखादा पेट्रोलचा टँक असेल आणि तिथे एखादा स्पार्क उठू द्या, काय होईल? भडका उठतो ना. तसंच काही जण भक्तीमध्ये येतात आणि लगेच स्पार्क उचलतात आणि भगवत भक्त बनतात. काही जण वर्षानुवर्षी येतात. आम्हाला तर नाही, हे जन्माष्टमी ते त्या जन्माष्टमीला भेटणारे लोक आहेत. प्रभूजी आलो बरं, हो बाबा ये, हरकत नाही. आणि तो बी अशी सेवा घेतो की लोकांना गेस्ट, बाहेरच्या लोकांना वाटतं हा रेग्युलर डिवोटी आहे, मोठा तिलक, आणि त्या टायमाला बरोबर त्याची कंठी मला बाहेर निघते.
असे ठोकरचे ठोकर म्हणजे जाड माळा घालतो. म्हणजे हे असतं. म्हणून सांगण्याचा मुद्दा की भगवत साक्षात्कार त्याच्या मागे आणि त्यांना ती शक्ती प्राप्त होते. म्हणून कृष्ण भक्तीविना नाही तार परिवर्तन. कृष्ण शक्ती किंवा कृष्ण भक्तीविना माणसाचं परिवर्तन होऊ शकत नाही. आणि हे साक्षात्काराचं पहिले लक्षण. म्हणून जसं आता तुम्ही म्हणता प्रभूजी असं काय, तर तुम्ही नाही केलं तरी तुमच्या देहामध्ये, तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या परिवारामध्ये, समाजामध्ये, राजकीयमध्ये परिवर्तनशील आहे. जसं आपण जन्म घेतला, जन्म घेतल्यापासून आतापर्यंत जर आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या कार्यामध्ये किती परिवर्तन झाले. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात हे जीवनच काय, देहिनिस्मिता देह, देहीन अस्मिन म्हणजे देह धारण केला, अस्मिन देहिनिस्मिता देह, कोमार यवन जरा, कोमार म्हणजे लहानपण, यवन म्हणजे जवानी, आणि जरा, जरा म्हणजे म्हातारपण, तथा देहांतर प्राप्ती म्हणजे पुन्हा त्याचं काय होतंय, देहांतर होतंय, शरीर सोडतो. धीरस्तत्र न मुह्यती, जो धीर व्यक्ती असतो तो काय म्हणतात विचलित होत नाही. म्हणून बघा शरीरामध्ये परिवर्तन होत आहे. आपल्या आजूबाजूच्या बघा नवरा बायकोच्या परिवारामध्ये सगळ्यांचं परिवर्तन, स्वभावामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन दिसतंय तुम्हाला. शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये परिवर्तन दिसतंय तुम्हाला, राजकारणामध्ये परिवर्तन दिसतंय, सृष्टीमध्ये परिवर्तन. जसं ते आता हे आपण जगन्नाथमध्ये परिवर्तन करतो. मी जेव्हा यायचो इकडे इंद्रनगरमध्ये 2006-07ला, हे सगळं शेत्या होत्या सगळ्या. पण आता बघा 10-15 वर्षांनंतर सगळ्या बिल्डिंग झाल्या. जसे जगन्नाथ मंदिर ओपन झालं तेव्हा बिल्डिंग नव्हती, आता मंदिर बी दिसत नाही. म्हणजे किती परिवर्तनशील आहे. म्हणजे आपल्या जन्माच्या पहिले परिवर्तन होत आहे, आपण आहे तेव्हा परिवर्तन, आपण गेल्यानंतर सुद्धा परिवर्तन होणार आहे. म्हणजे सगळीकडे तुमच्याकडे परिवर्तन होत आहे. तसंच आपल्या बाहेरच्या गोष्टी परिवर्तनापेक्षा आपली आंतरिक जी चेतना आहे त्याच्यात परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूने कोणतेही ग्रंथ लिहिले नाही, त्यांनी कोण्या ग्रंथाची रचना नाही केली, साक्षात भगवान कृष्णचा अवतार आहे. पण पहिला श्लोक त्यांनी दिला, चेतो दर्पण मार्जन भव मा दावाग्नीला, म्हणजे पहिले चित्रूपी दर्पण साफ करा. म्हणजे त्याने कुठं अटॅक केला, बाह्य गोष्टीवर कुठेही अटॅक न करता चित्तावर अटॅक केला. मी जेव्हा पहिल्यांदा तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं आणि त्यावेळेस सायमेंटेसली मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत होतो. मी तर त्यावेळेस विचार केला, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कुठेही राजकारणाच्या गोष्टीमध्ये त्यांनी टीका टिप्पणी नाही केली किंवा इंटरफेअर नाही केला. हां, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट झाली, त्यांना उपदेश पण दिला, पण बाहेरच्या वातावरणावर त्यांनी कुठंच काही कमेंट नाही केलं. येऊन चैतन्य महाप्रभूंसुद्धा जर पाहिलं गेलं तर त्यावेळेस मोगल सगळीकडे मुसलमानाचं राज्य होतं, पण सगळीकडे असताना यांनी कुठे हे केलं नाही. त्यांना माहीत आहे या भौतिक जगामध्ये हे जे परिवर्तनशील आहे याला कोणी बदलू शकत नाही. मेन गोष्ट कोणती जर असेल तर चैतन्य महाप्रभू घ्या, तुकाराम महाराज घ्या, त्यांनी व्यक्तीच्या चेतनेवर परिवर्तन कसं होईल याच्यावर जास्त जोर दिलेला आहे. म्हणून आपले जे ग्रंथ आहेत ना, तुम्ही कोण्याही ग्रंथाचा अभ्यास करा. ते ग्रंथ भगवद्गीता जर पाहिलं गेलं तर गीतेच्या 700 श्लोक 18 अध्यायामध्ये युद्ध कसं करायचं कोणीच काही सांगितलं नाही, कोणाला कसं मारायचं ते नाही सांगितलं. 700 श्लोक 18 अध्याय भगवंतानं काय केलं, चेतनेवर, मनावर, आत्म्यावर, म्हणजे ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत त्याच्यावर नाही का कसं कार्य करायचं हे शिकवलंय. आणि ती चेतना जी भौतिक चेतना आहे त्याला आध्यात्मिक चेतना कसं करायची याच्याबद्दल सांगितलं. आणि भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे कसं गेलं पाहिजे ह्या गोष्टीवर कार्य केलेले. म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, स्थूल शरीराबरोबर जी सूक्ष्म शरीर आहे, जी सूक्ष्म चेतना आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं, स्वतःला चेंजेस करायचे. आणि तुम्ही जर व्हॉलेंटरी नाही केले चेंजेस तर प्रकृती तुम्हाला काय करते, ती तुमच्याकडून करून घेते. जसं इथे असं सांगितलं जातं की जन्ममूर्ती जरा व्याधी हे पण चेंजेस आहे. त्यामध्ये तुम्ही इच्छानुसार चेंजेस करा, नाही तर तुम्हाला अनिच्छेचं, इच्छा नसताना जर तुम्हाला चेंजेस व्हावं लागणार आहे. जसं इच्छानुसार जर केलं तर योग माया तुम्हाला सपोर्ट करते, इच्छानुसार जर केलं तर योग माया सपोर्ट करते. आणि इच्छानुसार नाही केलं, अनिच्छाने केलं तर महामाया तुम्हाला तुमच्याकडून ते करून घेते.
कसं? आता जसं उदाहरण दिलं जात आहे, इच्छानुसार तुम्ही या भौतिक संसाराच्या गोष्टी सोडत गेल्या तर भगवंताला बी तुमच्याकडून काढायला ते त्रास नाही आणि तुम्हाला सोडायला त्रास नाही. पण तुम्ही ह्या भौतिक गोष्टी जगाच्या सोडल्या नाही तर भगवंत काय करतात? महामायाच्या रूपामध्ये विशेष करून जे संकट समस्या किंवा मृत्यूच्या रूपामध्ये सगळ्या गोष्टी काढून घेतात. बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी जमा करा. ह्या जगातली एक गोष्ट, तुमचं ज्या शरीरावर तुम्ही प्रेम करतात ना, ते शरीरसुद्धा तुमच्यासोबत येऊ शकत नाही. म्हणून शास्त्र सांगतं की आपल्याला काय करायचं आहे, जे दिलेलं आहे त्याला काय करायचं? आपल्याला इच्छानुसार परिवर्तन करायचं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगले, तुर्नादपी सुनेचे ना तरुरूपे सहिष्णू ना अमाने ना मान देना. तुम्ही पहिले स्वतःहून काय करा? तुर्नादपी सुनेचे ना म्हणजे नम्र व्हा, झाडासारखं सहनशील व्हा. तिसरी गोष्ट अमाने न मान देणं, स्वतःला मान सन्मानाची इच्छा ठेवू नका, नेहमी दुसऱ्याला मान सन्मान द्या. किती चांगलं सूक्ष्म गोष्टी सहन करा. म्हणजे अर्जुनानं सुद्धा हा प्रश्न विचारला, भगवंत या जगामध्ये माझ्या जीवनातल्या संकट समस्या कधी दूर होतील? तर भगवंत काय म्हणतात? त्यांनी बाहेरचे नाही, मात्रा स्पर्शास कौंतेय शुतोष्ण सुख दुःखदा आगमापायन नित्यम ताम तितिक्ष भारता. अर्जुन सहन कर, बाहेरच्या गोष्टी बदलू नकोस. म्हणजे इथं काय? सहन करणं. तुर्नादपी सुनिच्छेना तरुरूपी सहिष्ण सहन करणं आणि नम्र व्हा. मी पाहिलं, मी बरेच लोक पाहिले, एवढे ते ॲग्रेसिव्ह असायचे. आमच्याकडे जसं एक मोठे पोलीस अधिकारी आहेत, ते येतात मंदिरात कधी कधी, म्हणे प्रभूजी सगळे ऑफिसमध्ये गेले की सगळे असं कडक सल्यूट मारतात मला, आणि आल्यानंतर जशी माझी गाडी प्रवेश करते ना, सगळे टाईट असे हे राहतात. आणि मी त्यावेळेस अशा तोऱ्यामध्ये असतो की बापरे, ह्या जगामध्ये मीच आहे. नंतर जसं इस्कॉनमध्ये आलो ना प्रभूजी, मला तेव्हा कळलं की जोपर्यंत ही वर्दी आहे ना, तोपर्यंत मला हे सल्यूट करणार आहेत. वर्दी गेली की मला कोणी सल्यूट करणार नाही. पण ते म्हटले, प्रभूजी सगळं गुंडा असो कोणी असो माझ्या त्या रुबाला घाबरतात, पण घरी गेल्यानंतर माझं जे कार्ट आहे ना, ते अजिबात मला घाबरत नाही. मी त्याच्याजवळ एवढं शरणागत होतोय, एवढं नम्र होतोय, भाऊ तू शांत बस. म्हणले की प्रभूजी बाहेर सगळ्यावर जिंकत आहे, पण घरामध्ये जिंकू शकत नाही. दुसरी गोष्ट ते म्हटले, प्रभूजी मी सगळ्याला दंड देऊ शकतो, पण माझ्या पोराला मी दंड देऊ शकत नाही. माझं पोरग बाप कोणत्या ड्रेसमध्ये राहू काही फरक पडत नाही. ते म्हटले, प्रभूजी मी नम्र तिथं नाही बनलो, पण माझ्या पोरानं मला नम्र केलं. म्हणजे ते सांगत होते की प्रभूजी आपण स्वतःहून नम्र नाही झालं की तुम्हाला कोण ना कोणी नम्र करण्यासाठी येते. आता म्हणतात त्यांचा पोरगा, कोणाची सून भेटते, कोणाची सासू भेटते, कोणाचा जाव भेटते, कोणाचा नवरा भेटतो, ऑफिसमध्ये बॉस भेटतो. नम्र करणार म्हणजे करणार. तुम्हाला कोणीच, आम्ही ब्रह्मचर्य, मी पहिलं मला एकदा आठवत आहे, मी एकदा चांगलं प्रवचन करून आलो, भरपूर लोक होते. जसं एंट्री केली, आज लय मोठं प्रवचन झालं बाहेर. आल्यानंतर पाहिले किचनमध्ये, चल भांडे घासायचे. म्हणलं जसं त्या फुग्यासारखं वरती गेलो, पण प्रभूजीनं पाहिलं, म्हणले दुसरं कोणीच नाही भांडे घासायला. आणि पाहिलं तर बापरे एवढे मोठे भांडे. म्हणलं ईश्वरानं लगेच माझ्या फुग्याला काय केलं, पिन मारली. बेटे हवा मत उडणार इधर राजा. जसं गौरांगप्रभू सांगत होते, एकदा त्यांनी पहिल्यांदा श्रीमद भागवताची कथा केली आणि गेल्यानंतर महाराजाला कळालं गौरांगप्रभूनं भागवतम दिला, असं तर खूप अप्रिशिएट केले. आणि गौरांगप्रभू पण खुश आले. पहिल्यांदा महाराज म्हटले, झालं जा किचनमध्ये भांडे घास. म्हणते बापरे, म्हणजे गुरु म्हणजे हेवी. गेले आणि गेल्यानंतर सगळे भांडे घासले. महाराज म्हटले, तू भागवत कथा केली, पण नाही का तू हवेत राहशील म्हणून तू भांडे घास. आणि याच्या पुढे जेवढे तू कार्यक्रम करशील, किचन नाही सोडायचे. दोन गोष्टी होतील, म्हणे तुला नाही का तुझा अहंकार कमी होईल, आणि दुसरं तुला वैष्णवांचे आशीर्वाद भेटते, ते कार्यक्रम होत राहतील. म्हणून एकदा श्यामानंद प्रभू त्यांनी संडे फीस्ट, त्यांचे कार्यक्रम प्रवचन खूप सुंदर असतात, ऐकायला खूप लोक असतात. पण ते किचन आपलं प्रवचन झाल्यानंतर किचनमध्ये गेले आणि जे भक्त येतात ना संडे फीस्टला, त्यांचे प्लेट धुत बसले होते. येऊन मी मायापूरमध्ये महाराजांच्या यात्रेमध्ये राधेश्याम प्रभू, गौर गोपाल प्रभू, हे जे सगळे आहेत,
मोठमोठे लोक भांडे घात बसायचे. म्हणजे तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की ब्रह्मचर्य राहू का कोणी राहू, गृहस्थ राहू, कुठेही राहा, तुम्हाला नम्र स्वतःहून झालं तर खूपच चांगलं. आणि मी ह्या 2-4 वर्षात खूपच शिकलोय. भक्त समाजात वावरताना आपण कळायचं आपण अहंकार खूप जास्त करतो. आणि जेव्हा असे काही प्रसंग माझ्या जीवनात घडले की आपोआप डाऊन टू अर्थ आले. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथे नम्रता झालं पाहिजे. म्हणून इथे अर्जुनाच्या जीवनात पहिल्यांदा तो बाह्य गोष्टीचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत होता. आणि फोनवर कोणतरी बोलतंय जरा. तर अर्जुनाचं नाही का, मग जेव्हा पहिल्यांदा भगवान कृष्णाच्या समोर गेला आणि गेल्यानंतर तो वेगवेगळे कारण देत होता बाहेरच्या परिवर्तनशीलसाठी. आणि मग बघितलं की भगवंत शांत ऐकत होते, अजिबात काही रिस्पॉन्स करत नव्हते. मग अर्जुनाला पाहिलं की एवढं बोलतं भगवंत काही उत्तर देत नाही. तर मग त्यावेळेस म्हणतात कार्पण्य दोषो पहता सोवा पृच्छामी तम धर्मसुमूढ चेता, की भगवंता कार्पण्य दोषा, माझ्यात काय दोष आहे आणि स्वभावा, माझ्यात काय स्वभाव आहे मला कळत नाही परिवर्तन करण्यासाठी. पृच्छामी तम धर्मसुमूढ, मी विचारतोय धर्म काय. चेता, चेता ह्या शब्दाचा अर्थ काय, तिथे पुन्हा शब्द वापरलाय अर्जुनानं, आता मला माझ्या चेतनेसाठी काय लागेल तेवढं तुम्ही मार्गदर्शन करा. आणि मग जेव्हा अर्जुन नम्र झाला, शिष्यत्व स्वीकारलं आणि शरणागत नम्रता झाल्यानंतर त्यावेळेस भगवंताने ज्ञान देण्यास सुरुवात केली. तसंच आपल्याला जर ज्ञान घ्यायचं असेल, आपल्याला जर परिवर्तन करायचं असेल, तर आपण गुरुकडे गेल्यानंतर 2 गोष्टी झाल्या पाहिजे. एक म्हणजे आपण नम्र झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे समर्पित झालं पाहिजे. एकदा मला एक रिक्षावाल्याने विचारलं होतं, का हो महाराज नाशिक रोडून येताना गीता समजण्यासाठी काय करावं लागेल. म्हणलं 2च गोष्टी करायच्या. तुम्ही जो व्यक्ती सांगणार आहे त्याला त्याप्रती समर्पण व्हा आणि दुसरं जे सांगताय ते नम्रपणे ऐका. तुम्ही जोपर्यंत त्या व्यक्तीला मानत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याचं ज्ञान तुमच्या डोक्यात घेऊ शकत नाही. काय होत आहे, बरेच लोक व्यक्तीला मानत नाही, ते तत्वज्ञान त्यांनी किती सांगत, थोडंफार त्याच्या भौतिक गोष्टीला पाहतात. म्हणून काही मोठमोठे कथाकार असतात ना, लोक ऐकून घेतात, पण त्यांच्या लाईफस्टाईल जेव्हा त्यांचं दुसरं जीवन बघतात ना, परिवर्तन होत नाही. म्हणून लोक इन्फॉर्मेशन घेतात, परिवर्तन होत नाही. याचा अर्थ काय, व्यक्तीला मानत नाही. आणि जेव्हा तुम्ही व्यक्तीला मानतात तर व्यक्तीनं सांगितलेलं मानतात. म्हणजे एकदा व्यक्तीला मानणं वेगळं, पण त्यानं सांगितलेलं मानणं, म्हणजे दोन्ही तुम्हाला काय राहिलं पाहिजे, कॉम्बिनेशन झालं पाहिजे. आणि दुसरं नम्रता राहिली पाहिजे. नम्रता कशी, जेव्हा भिकारी असतो ना, भिकारी जेव्हा त्याला काही मागायचं असेल तो ताईट होऊन गेला तर भेटतो का, नाही. तर तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला इगरनेस पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, की खरंच मला नाही का, मला ते ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे, भगवंत पाहिजे, मला भगवंताच्या प्रती प्रेम वाढवायची. जेव्हा ही इगरनेस आणि तुमच्याकडे तळमळ असेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कुठंतरी बदल होत आहे. जर हीची इच्छा नसेल तर तुमच्या जीवनात तुम्ही वर्षानुवर्ष जरी सत्संगाला आले, बकेटचे बकेट प्रसाद जरी खाल्ला आणि तुम्ही किती तीर्थयात्रा फिरले आणि तुमच्यात ही गोष्ट होत नसेल, तर समजायचं श्रम ही केवलं. हां, पुण्य प्राप्त होईल, तुम्हाला टाईम लागेल भगवंताची भक्ती भेटायला, सुकृत वाढेल तुमचं, म्हणजे तुमच्यातलं खूप टाईम लागेल त्यासाठी. म्हणून आचार्य सांगतात की अर्जुनानं जसं समर्पण केलं, नम्रताने स्वीकारले, तेव्हा भगवंताने ते ज्ञान त्यांना दिलं. आणि ज्ञान दिल्यानंतर शेवटी भगवंत म्हटले, अजून तुला काही सांगायचं का. तर त्यावेळेस भगवंत अर्जुन काय म्हणतात, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तोच प्रसादा मयाच्युतम स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. काय सांगितलेलं आहे, नष्टो मोहा. भगवंत अर्जुन म्हणतो, भगवंत तुम्ही जे ज्ञान सांगितलं ना, माझ्यातला नष्ट काय झाला, मोहन काय झाला, नष्ट झाला. तसं आपलं एवढ्या वर्षात आपण प्रवचन ऐकल्यानंतर आपल्यातला मोह नष्ट का होत नाही, का होत नाही. याचा अर्थ काय, ते ज्ञान आपल्या डोक्यात घुसत नाही. इस्कॉन, इस्कॉन म्हणजे काय, या कानातून या कानातून. मला सांगा, कितीतरी प्रवचन जर मी विचारलं, प्रभूजी मागच्या आठवड्यामध्ये मी जे प्रवचन दिलं किती लोकांना लक्षात आहे, ते सांगा बरं, त्याच्यातले पॉईंट आहे की कोणाला लक्षात. पण तेच मागच्या आठवड्यामध्ये सांगू द्या, माताजी
पुढच्या शनिवारी रात्री दुपार 10 वाजता मी तुम्हाला 5,500 रुपये देणार आहे आणि तुम्ही जगन्नाथ मंदिरामध्ये माताजी प्रभूजी या. माझ्या प्रवचनचे पॉईंट लक्षात राहणार नाही, पण तुम्हाला 5,500 रुपये लक्षात राहतील प्रभूजी देणार आहेत म्हणून. किंवा एखाद्यानं काही सांगितलं भाऊ कामाचं, म्हणजे भौतिक गोष्टी तुमच्या भौतिक चेतनाच्या भौतिक गोष्टी लक्षात राहतात, पण भगवंताच्या गोष्टी किंवा भगवंताचं तत्वज्ञान हे एरिया सोडला की रात्रभर वाडाभर गाई आणि सकाळी पावत तर काहीच नाही. मी जसं एकदा क्रोध कसा कंट्रोल करायचा याच्यावर प्रवचन दिलं आणि ते माताजी प्रभूजी त्या प्रवचनात होते. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं काय वाजलं देव जाणे, संध्याकाळी 5 वाजता मला आले भेटायला. अरे म्हटलं कालच एवढं प्रवचन दिलं, पॉईंटवर पॉईंट काढले, 10 प्रवचन ऐकले, याच्या प्रवचनातून पॉईंट काढ, याच्या पुस्तक, म्हणजे एक प्रवचन करण्यासाठी मी 2-2, 3-3 दिवस घालतो. एवढा घासा कोरडा केला, फार माझी आई म्हणते किती ओरडतो राहतो रे, तुला म्हणजे हळू बोलता येत नाही का प्रवचनामध्ये, का कोणी तुझ्या मागं कुत्र लागलं काय. म्हटलं मी एवढं तळमळून सांगतोय. ह्या माणसानं काय केलं, रात्रभर तिथं बसले प्रवचनाला, पण तिथे गेल्यानंतर काय झालं, एकुण्याकाचं असे, आणि पहिल्यांदा त्या दोघांचा स्वभाव कळाला की दिसताना ते एवढे शांत आणि आज काय भाषा बोलतात. म्हणजे काय झालंय की लोक इथून नाही की इथून सोडून देतात. म्हणजे ते आपलं लोक बरेच म्हणतात ते प्रवचन माझ्यासाठी नव्हतं, ते माताजी आज ते पाहिजे होते प्रवचनाला, काय प्रभूजी प्रवचन दिलं ते पाहिजे होते. भाऊ प्रवचन त्यांच्यासाठी नव्हतं, ते प्रवचन कोणासाठी होतं आपलं. आणि मी हे जे प्रवचन करतो ना ते तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही आहेत म्हणून बोलतोय. हे प्रवचन मी माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी, मला कुठंतरी जेव्हा तुम्हाला बोलन सारखं वारंवार प्रवचन करेल तेव्हा माझ्यामध्ये मी कुठंतरी विचार करेन की नाही ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणून सांगण्याचा मुद्दा काय, नष्ट मोहा नष्ट झाला पाहिजे आणि स्मृतिर्लाब्धा. स्मृतिर्लाब्धा म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय, तुम्हाला ती स्मृती झाली पाहिजे की माझं वास्तविक स्वरूप काय, मी कशासाठी आलोय, मी काय करतोय आणि मी काय केलं पाहिजे. आणि हा भौतिक संसार आहे ना सगळं एक दिवस नश्वर असणार आहे. ह्या जगातली शाश्वत गोष्टी ती भगवंत आणि भक्ती आहे. हे जर तुमच्या डोक्यात राहिलं ना, तुम्ही ह्या गोष्टीचा जर विचार केला ना, तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनात एवढे सिरियस होता आणि एवढे गांभीर्य होता की तुम्हाला ती स्मृती मिळेल आणि त्या स्मृतीमध्ये तुम्हाला रिअलायझेशन होते, साक्षात्कार होईल. काय साक्षात्कार होईल, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर भगवंताचं, जसं शिक्षाश्रम बघा, ते कुठे काही बघितलं ना ते त्या गोष्टीतून शिकत राहतात. त्यांच्या प्रवचनामध्ये बघा, आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो प्रभूजी आम्ही दरवर रस्त्यानं जाताना भरपूर गोष्टी बघतो, पण आमच्या डोक्यात ते कधी. ते म्हणले की जसं जसे तुम्हाला तुमच्या भक्तीची तीव्रता वाढेल, भगवत साक्षात्कार होईल, तसं तसं तुमच्या जीवनात परिवर्तन होईल आणि तुम्हाला बाहेरचं साक्षात्कार जास्त होईल. तुम्ही ग्रंथातच शिकणार नाही तर सभोवलच्या वातावरणाकडे पाहून शिकू शकतात. मी त्याचं उदाहरण घेणार आहे. म्हणून ही स्टेप दिल्यानंतर स्मृतिलाब्धा आणि तत्मया प्रसादा, म्हणजे तुमच्या प्रसादानं अच्युत अच्युत या शब्दाचा अर्थ काय, जे च्युत होऊ शकत नाही. हे ज्ञान आहे ना, ह्या जगामध्ये सगळं च्युत आहे. च्युत म्हणजे पतन होणार आहे. म्हणून या जगामध्ये लोक शिवी घालतात ना, म्हणजे पतन होणार. अच्युत ह्या शब्दाचा अर्थ कधी पतन न होणारे. आणि मग काय झाले, शीतोस्मी गत संदेह, आता माझा काय संदेह नष्ट झाला. करेश भगवंता तुम्ही जे सांगाल ते फॉलो करेल. म्हणून अर्जुनाच्या जीवनात किती स्टेप झालेल्या आहेत, 6 स्टेप झालेल्या आहेत. पहिली स्टेप काय, त्याने विषाद केला. पहिल्या अध्यायामध्ये काय झालं, विषाद होता, त्याची बुद्धी भ्रमित झाली. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला आणि मग केल्यानंतर त्याने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारले की भगवंता मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ह्या प्रश्नावर उत्तरावर भगवंतांनी ज्ञान दिलं. म्हणजे त्यांच्या जीवनातलं काय झालं, संदेह नष्ट झाला. तिसरी काय झालंय, जेव्हा ते ज्ञान घेत होतं त्याने श्रवण अवस्था प्राप्त केली. अर्जुनानं काय केलं, नुसतं ऐकले. अर्जुनाचे किती श्लोक आहेत गीतेमध्ये टोटल माहिती आहे, 84. यस माताजी. आणि सगळ्यात जास्त श्लोक कोण आहे, 572 किती आहेत भगवंत. आणि धृतराष्ट्राचा किती आहे, 1. आणि संजयचा 1. सगळ्यात जास्त श्लोक कोण बोलले, अर्जुनानं काय केलं, ऐकलं. म्हणजे तुम्ही जेवढं ऐकता, प्रश्न केल्यानंतर तुमची ऐकण्याची स्थिती असेल तर अर्जुनानं ऐकल्यानंतर तिसरं काय झाला, त्यांचा मोह नष्ट झाला. चौथी स्टेप काय झालं, मोह नष्ट झाल्यानंतर संदेह सुद्धा नष्ट झाला. आणि संदेह नष्ट झाल्यानंतर हे जगातला जे काही संदेह होता
ते झाल्यानंतर पुढची स्टेप काय आली, स्मृती भेटली अर्जुनाला, आणि स्मृती झाल्यानंतर शेवटचं काय स्टेप झाली, शरणागत झाली. हे अर्जुनाच्या स्टेज बाय स्टेप झालेली. पहिलं विषाद होता, प्रश्न विचारले, प्रश्न विचारल्यानंतर श्रवण केलं, श्रवण केल्यानंतर मोह नष्ट झाला, मोह झाल्यानंतर संदेह नाश झाला, स्मृती भेटली, आणि स्मृती नाश झाल्यानंतर पूर्ण शरणागती समर्पण झालेले. म्हणून इथे आता अर्जुनाच्या स्टेपमध्ये हे सांगितलेलं आहे. आता मग आपल्या जीवनात काय, इथं हे प्रश्न आहे ना. तर प्रश्न असा आहे की आपल्या जीवनात विषाद झाला, जेव्हा तुमच्या जीवनात विषाद होतो, आणि या जगात होणारच विषाद, तर दुसरी स्टेप म्हणजे परमसत्याबद्दल विचारलं पाहिजे. दुसरी स्टेप काय आहे, अर्जुनासारखं नम्र आणि ध्यानपूर्वक श्रवण केलं पाहिजे. तिसरी स्टेप म्हणजे सत्संग अटेंड केला पाहिजे ऐकण्यासाठी. सत्संग म्हणून शंकराचार्य काय म्हणतात, सत्संग आल्यानंतर मोह नष्ट होतो तुमचा. घरी बसल्याने मोह नष्ट होत नाही, घरात गेल्यानंतर घर, गाडी, नातेवाईक, मुलं बाळं, पंतू, बँक बॅलन्स पाहिले, सोनं नाणं पाहिले की तुमचा मोह काय वाढतो, आणखीन वाढतो. एकाला वाटते एखादी बांगडी आणखीन वाढली, गळ्यात कडं वाढले, चेन वाढली. भक्ताच्या बाबतीत नाही, पण भौतिकवादाच्या लोकांचा तो असतोच. आणि मग केल्यानंतर इथे कीर्तन, आणि मग स्मृती भगवंताची, आणि सगळ्याचे करिष्ये वचन तव हे होईल. आता हे जे म्हटलं मोह नष्ट स्मृती लब्धा, याच्या विशेष काही उदाहरण आहेत आपल्या शास्त्रामध्ये. कसे शास्त्राचे उदाहरण आहेत, पहिलं उदाहरण आहे भगवान बुद्धांचं, जे म्हटलं ना आत्मसाक्षात्काराचं विधान. जेव्हा पहिल्यांदा महात्मा बुद्ध, त्यांचे वडील कोण होते, शुद्ध उद्यान हे होते. त्याने शुद्ध उद्यान, शुद्ध धन, आणि त्यांची आई कोण होती, याने त्या राजकुमारला एवढं सुरक्षा ठेवली होती, भौतिक जगातलं एकच दुःख दाखवू दिलं नाही. पण जेव्हा ते तारुण्यात आले आणि एक दिवस अचानक बाहेर पडले, आणि बाहेर पडल्यानंतर त्याने 4 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट काय पाहिली, एक तिरडी जात होती. त्याने विचारलं त्याच्या सैनिकाला, हे काय आहे? ते म्हणले, या जगामध्ये जो जन्माला आला एक दिवस त्याची ही अवस्था होती. म्हणे माझे पण, म्हणे सगळ्यांचेच होणार आहे. म्हणे अरे, आपण ज्या सुखसुविधामध्ये राहतोय आणि एवढ्या आनंदात राहतो, हे कधी एक दिवस आपली अवस्था होणार आहे. त्यांना रिअलायझेशन झालं, आपल्याला होतं का कधी? आपण किती लोकांना पोहोचून येतो, तिथे गेल्यानंतर काही लोक राळ फेकायला त्यांना उत्साह येतो, लवकर पेटावं म्हणून. बघितलं जर मी बऱ्याच वेळा गेलो ना, त्यांना काही जण रॉकेल आणि मीठ ते पेटण्यासाठी फेकतात. म्हणलं पण मी एकदा पाहिलं, म्हटलं भाऊ तू दुसऱ्या फेकते, एक दिवस तुझ्या उभे असं कोणी फेकणार आहे? आपल्याला किती रिअलायझेशन होत आहे? काहीच होत नाही. याचा अर्थ काय, किती मोह आहे आपण बसलेले आहेत की आपल्याला वाटते. म्हणून महाभारतामध्ये यक्षाने प्रश्न विचारला, सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? ते म्हटले की आणि भूतानी यमाले गच्छन्ति, सगळे मारतायत. स्थावर तिथं म्हणजे जो थांबलेला आहे त्याला वाटतंय मी नाही मारणार, सगळे मारणार आहेत. भाऊ मेरा भी नंबर, मेरा भी टाइम, म्हणा जोरात आहे का ना. मग एवढंही टाइम येणार आहे, तर मग काहून सुधारू नये, आपण परिवर्तन काय करू नये? म्हणून इथे पहिलं. आणि दुसरं त्याने काय पाहिलं, एक जारजार म्हातारा पाहिला. ते म्हणले अरे मी तरुण आहे. म्हणे ही कोण? दुसरी स्टेप आहे म्हातारपणाचं. तिसरं काय, आजार, बेडवर पाहिलं. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, म्हातारपण, या 4ही स्टेप पाहिली. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी बोले. त्यावेळेस गौतम बुद्धांना नाही काय साक्षात्कार झाला, आणि या जगातलं सगळं सोडलं, आणि त्यांनी जे परमोच्च ध्यान करण्यासाठी ते बौद्ध गयाला गेले, आणि तिथे त्यांनी काय केलं, ते साक्षात्कार केला. आपण आपल्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये जो गंभीर असेल साक्षात्काराचं, भगवत साक्षात्काराचं पहिलं लक्षण, भोवतालच्या वातावरणावर पाहून आपण गोष्टी शिकल्या पाहिजे की नाही बाबा, या जगातली कोणती गोष्ट. जसं आता मागच्या आठवड्यामध्ये अहमदाबादचं एरोप्लेन क्रॅश झालं. ती किती लोक प्लॅनिंग करते. एक फॅमिलीचा मी फोटो पाहिला, 2 नवरा बायको, 3 मुलं होते, सेल्फी काढत होते. त्यांनी त्याला डॉक्टर की सोडून आता ते UK स्थायिक होणार होते, ते इंडियाला गुड बाय म्हणत होते. किती प्लॅनिंग केली असेल, किती स्वप्न पाहिले, किती आशा ठेवल्या असत्या, पण प्रकृतीने एका झटक्यामध्ये तिला काय केलं, नष्ट केलं.
एक नवरी 6 महिन्यापूर्वी लग्न झालं, नवऱ्याला भेटायला जात होती, तिनं विचार केला नव्हता. कितीतरी एक एक स्टोऱ्या येत होत्या की किती लोक आपले स्वप्न बघून त्या प्लेनमध्ये बसले होते की कधी 12 घंट्यानं आम्ही युकेला उतरू आणि मग तिथं आपल्याला एक लेडीज जात होती कशाला, आपल्या सुनेची डिलिव्हरी करण्यासाठी. एक जण आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी झाला होता, पण सरप्राईज तिथं त्या गाडीतच झालं त्याचं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की ह्या जगातली प्रत्येक गोष्ट, जसं त्या केदारनाथला तिथे हेलिकॉप्टर क्रॅश झालं, इथे काही मोज माजा करायला गेले त्या पुण्यामध्ये पुलावर, सेल्फी काढ. ते ब्लॉगर लोकांचा आजकाल लय उत आलाय सेल्फी काढणारच, प्रकृतीनं पाहिले हे सेल्फ्या काढता येणार, सेल्फीच करून टाकू द्या गेले वाहून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या बाजूच्या कितीतरी घटना आपण बघतोय, पाहतोय, पण आपण काय राहतो, मोठ्या भ्रमात राहतो की आपल्याला ती परिवर्तनशील, म्हणजे याचा अर्थ काय, मोहामध्ये फसलेले होते. दुसरी गोष्ट आहे मृगारी ना, आणि जसं गौतम बुद्धांच्या जीवनात परिवर्तन आलं आणि त्यांनी त्या रिअलायझेशनला, साक्षात्काराला प्राप्त केलं. दुसरी गोष्ट आहे मृगारी. पहिले तो पक्ष्यांना मारायचा. नारद मुनी म्हणले मारायचं तर पूर्णच मारणं, अर्धवट का मारतो. पण जेव्हा नारद मुनीच्या संघात आल्यानंतर, जेव्हा नारद मुनीने त्यांना ते ज्ञान दिलं, आणि ज्ञान दिल्यानंतर त्या ज्ञानामुळं काय झालं, त्यांचं अज्ञान नष्ट झालं, अविद्याकून विद्याकडे गेले आणि त्यांनी भगवत भक्तीला ते नंतर एक भक्त झाले. शेवटी नंतर ते मुंग्यांना मारायला सुद्धा जेव्हा त्यांचे गुरु नारद मुनी आणि पर्वत मुनी आले, तर ते आपलं उपरणं काढून काय करलं, त्या मुंग्यांनाच साईडला करीत होते. म्हणजे काय झालं, ती जी शिकारी अवस्थेपासून साधूच्या संघामध्ये सत्संग अटेंड केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एकदम बदल झाला. जसं प्रभुपादांचे एक शिष्य होते हरिशौरी प्रभू, मायापूरमधली घटना आहे. तिथं काही मुंग्या अशा जात होत्या, तर प्रभुपादाच्या समोर त्या मुंग्या होत्या, तर त्यांनी आपलं एक शॉल घेतली आणि ती करत होते. केल्यानंतर प्रभुपाद म्हणजे काय करतात, म्हणून प्रभुपाद मुंग्या. तर म्हटले प्रभुपाद, जेव्हा मी इस्कॉनच्या येण्याच्या पहिले आम्ही नॉनव्हेज खायचो, लहानपणापासून आम्हाला नॉनव्हेजचं सूप दिल्या जायचं. आमच्याकडे लहानपणापासून हिंसाच होती, हिंसा होती. पण जसं तुमच्या संपर्कात आल्यानंतर आता मुंगीच्या प्रती पण दया येते, मुंगीला सुद्धा पाय पडू नये. बघा, आमचे एक भक्त होते, म्हणजे पहिले त्यांना काय असेल, कुत्रं आणि डुकरं पाहिलं की त्यांच्या अंगात चढ, रस्त्यानं गाडीने जातो की लात मारायची. एकदा कुत्र्याला लात मारायला गेली, ते गाडीसहित एमईटी गाडी होती, काय माहिती होतं, आणि एकदा डुकराला असे दगड मारायचे. ते म्हटले प्रभूजी, जसं मी इस्कॉनमध्ये आलो ना, तसं आता कुत्रे डुकरं पाहिलं की उलटं दया येते त्यांच्यावर. म्हणजे याचा अर्थ काय, सत्संगामध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. जसं एकदा गुरुदास प्रभू आणि भवानंद प्रभू जयपूरला होते. आल्यानंतर एक व्यक्ती त्यांना खूप हे करीत उकसत होता, इंडियन माणूस असतात ना आतरंगी. ते म्हणजे तुम्ही एवढं चिडतात, तुम्ही भक्ती करून चिडतात. ते म्हणले मी स्वामी प्रभुपादाच्या संपर्कात आलो म्हणून आता चिडतोय. जर तू इस्कॉनच्या पहिले भक्तीच्या पहिले भेटलो नसतो, तो तुला तो उचलून आदळलंच असतं. म्हटले 2-3 वेळा, नशीब आता मी रागच करतोय. जर तू याच्या पहिले मला भेटला असता तर तुझी काही खैरत नव्हती, केवळ आमच्या गुरु म्हणून मी तुला शांत बसतोय. म्हणजे काय झालं, त्यांच्या जीवनात बदल झाला, परिवर्तन झालं. तसंच आपल्या भक्ती मार्गामध्ये आपण वर्षानुवर्ष येतो, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या चेतनेमध्ये सगळीकडे परिवर्तन झालं पाहिजे. आणि हे जेव्हा परिवर्तन होईल तेव्हा ती भगवत साक्षात्काराची, हे पहिलं आत्मसाक्षात्काराचं विज्ञान तुम्हाला प्राप्त, तेव्हा भगवत भक्ती भेटलं समजायची. नाही तर अजून नाही या पार आहे. जसं उदाहरण, आणखीन एक उदाहरण आहे मृगारी. त्याच्यानंतर अजामिळ. पहिले अजामिळ नाही का, आपल्या पहिल्या जीवनात पाप केले, पण जसं नाम जप केला, त्याच्याने विष्णुदूताच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनात जे बदल झाला आणि त्यांनी सगळा तो भोगत्याग सोडून दिला. हरिद्वारमध्ये गेले, त्याने नाम जप केला आणि पुन्हा भगवंताला प्राप्त केलं. भगवंताने त्यांचा पूर्वजन्म किंवा पूर्वची पार्श्वभूमी नाही पाहिली. काय पाहिलं, हा सिन्सिअरली याच्यामध्ये अनर्थ असून सुद्धा, याच्यामध्ये पापवृत्ती असून सुद्धा हे कुठंतरी येणे प्रकारे नाम जप करतोय. तसं इथं सांगायचा मुद्दा असा की आपल्यामध्ये खूप दोष असेल, पाप असेल, आपली इंद्रिय आपल्याला साथ देत नसेल, पण तुम्ही कळत नकळत जप जरी केला, नाम जप,
जसं तुम्हाला कळत न कळत विष खाल्लं तर काय परिणाम होते, माणूस मरून जाईल ना, शरीर नष्ट. तसंच भगवत भक्ती कळत न कळत अज्ञात तुम्ही जेव्हा सुकृत करत गेले तर तुमचे भौतिक जगाचं जे विष आहे ते नष्ट होऊन जाईल, कळत नाही. म्हणून यासाठी एकच करायचं, एखादा लयच आळशी असेल ना त्याला काय करायचं, त्याला उचलायचं, शावर खाली ठेवायचं. किती माळका असेल, घाण असेल तरी काय होईल, त्या पाण्याखाली तो स्वच्छ होऊन जाईल. तसंच आपल्यामध्ये लय आळस असेल, आपल्याला काही करण्याची इच्छा नसेल, तुम्ही सत्संगामध्ये येऊन बसा, कधी तुमच्या जीवनात बदल होईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आता बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं ना संस्कृतचे श्लोक पाठ कर, तुम्हाला पाठ होणार नाही. पण आता तुम्ही मंगलाचरण म्हणू द्या, ते सगळ्याला पाठ झाले असते, ते तुम्ही एक जण पाठ केलं का नाही. तुम्ही सत्संगामध्ये नुसते बसून जरी राहिलं तरी तुम्हाला ते पाठांतर झालं. याचा अर्थ काय, तुम्ही वेगळे एफर्ट्स टाकले का नाही. तुम्ही सत्संगामध्ये राहिलं तर जसं जसं तुम्ही सत्संगात राहता ना, एक मन आहे ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागला, ह्या जगातली एक मन आहे. तर तिथं त्याचा वाण नाही तर गुण लागण्यापेक्षा भक्ताच्या संघात राहिले तर तुमच्यामध्ये कधी सद्गुण वाढते आणि कधी परिवर्तन होईल हे कळणार नाही. म्हणून त्यासाठी आपण रेग्युलरली काय केलं पाहिजे, मग आज्यामिळ्याच्या जीवनात त्यांनी काय केलं, नाम जप केला, सत्संग अटेंड केला आणि त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. हे एक उदाहरण. त्यानंतर सुखदेव गोस्वामीचं उदाहरण घेऊया. सुखदेव गोस्वामी हे निर्विशेषवादी होते, ब्रह्मवादी होते. पण जेव्हा वेदव्यासांचे 2 शिष्य त्या वनांमध्ये भगवंताच्या करुण्याचे, भगवंताच्या सौंदर्याचे श्लोक जेव्हा म्हटले, अहो बकियम स्तन काल वरापिडा नटवर वपो, हे सुंदर सुंदर श्लोक म्हणल्या, त्याने ऐकलं की भगवंत एवढे सुंदर आहेत, भगवंत एवढे दयाळू आहेत, आणि मी कुठं ब्रह्मज्योतीमध्ये याच्यामध्ये लागलेलो आहे. त्यावेळी त्यांनी सगळं सोडलं आणि पुन्हा वेदव्यासाकडे आले आणि त्याने भागवत शिकला, निर्विशेषवाद त्याने सोडला आणि भगवंताची भक्ती स्वीकार केली. कशामुळं, तर त्याने प्रामाणिक आपल्या गुरुकडून, आपल्या पित्याकडून ऐकलं. आणि शेवटचं उदाहरण नारद मुनीचं. ते पहिले दासीपुत्र होते, त्यांची आई दासी होते, पण त्यांच्याकडे जे भक्तिवेदांती आले त्याने काय केलं, भक्तिवेदांतीची सेवा केली, त्यांचं उच्छिष्ट प्रसाद त्यांना विचारून खाल्ला. आणि मग ते भक्तिवेदांत 4 महिने चातुर्मासात सेवा केल्यानंतर सेवा केली, प्रसाद खाल्ला. प्रसाद नाही खाल्ला तर त्यांच्याकडून, त्यांच्या मुखातून भगवंताच्या कथा ऐकल्या आणि त्यांच्या जीवनात काय झालं, बदल घडला. पुढे ते दासीपुत्र त्यांनी शरीर सोडलं आणि भगवंताचे महान भक्त नारद मुनी झाले. तसंच आपल्याला शिक्षा इथं की तुम्ही वैष्णवांची सेवा करा, प्रामाणिकपणे त्यांच्या श्रवण करा. आणि नारद मुनी कोणत्या गोष्टी केल्या, सेवा केली, उच्छिष्ट खाल्लं आणि श्रवण केलं. या 3 गोष्टी केल्यानंतर, सेवा केली, श्रवण केलं, उच्छिष्ट खाल्लं, त्यांच्या जीवनात बदल झाला आणि त्यांना शाश्वत शरीर भेटलं. ते ब्रह्माजीचं मानसपुत्र आणि भगवंताचे महान भक्त, त्यांना भगवंताचे महान भक्त बनले. तर त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, भगवत साक्षात करायचं असेल तर सेवा करा, हरिनामाचा जप करा, श्रवण करा आणि रेग्युलर सत्संग अटेंड करा. आपोआप बदल होऊन जाईल आणि ते तुम्हाला साक्षात्कार होईल. आणि हे भगवत साक्षात्काराचं लक्षण आहे. लोक म्हणतात भगवत साक्षात्कार म्हणजे मोठा लाईट दिसतो, मला देव दिसतो. आता जसं आम्ही काल पंढरपूरहून येत होतो, मी नरेंद्र कृष्णपूर, आम्ही बसलो पुढे, एक व्यक्ती भेटले, म्हणले प्रभूजी मला साक्षात्कार झाला. मला काय झालं, कृष्ण माझ्या रात्री स्वप्नात आले आणि म्हणजे बाळा उठ. मग उठून काय केलं, मी बसलो मोबाईल पाहत. म्हणलं कृष्णाने याच्यासाठी उठवलं तुला मोबाईल पाहला. म्हणजे लोकांचं किती मेंटल स्पेक्युलेशन चालतं. एक बाई भेटली आम्हाला, त्या प्रभात दूध डेअरीवाली, ते म्हणले रात्री रोज मला नाही का राम येतात उठवायला, हनुमानजी येतात. आणि म्हटलं बाई तुला जर एवढं जर हनुमान राम येत असेल तर नवऱ्याला आरोग्य काय, कारण ती आम्हाला वाढवत होती. म्हणजे वाढ रे, ते नवऱ्याला सांगायचे त्या प्रभूजीला डाळ वाढ, त्यांना पाणी दे, पोळी दे, आणि एकदम गाड्यासारखी उभा राहिली बाई. मला हिला कसं काय साक्षात्कार झाला. म्हणलं माताजी तुम्ही महान आहेत, अजून आम्ही लहान आहेत. आणि काल त्या म्हटलं तू म्हणे प्रभूजी तुम्हाला देव दिसला का. मला नाही प्रभू, अजून तुमच्या इतकं पावसाला टाईम लागेल मला. म्हणजे लोक त्याला किती चिपली घेतात साक्षात्कारात. प्रभुपादाला विचारलं तुम्ही चमत्कार काही दाखवू शकतात का. प्रभुपाद म्हणले की हाताचे चमत्कार दाखवणं सोपं असते,
पण माझा सगळ्यात मोठा चमत्कार जो कोणता असेल ते मी ह्या विदेशी लोकांना बदललं आहे आणि त्यांच्या जीवनात बदल घडला आहे, आणि याला म्हणतात भगवत साक्षात्कार. जर तुम्ही मेडिसिन प्रामाणिकपणे घेत असाल तर तुमचा रोग बरा झाल्याशिवाय राहणारच नाही. तर त्याच प्रकारे जर तुम्ही प्रामाणिक भक्ती केली, प्रामाणिक श्रवण केलं, तर तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणारच नाही. केवळ प्रामाणिक भक्ती करणं महत्वाचं, आणि ते जर होत नसेल तर समजायचं आपण कुठेतरी स्वतःला चीट करतोय आणि समाजाला चीट करतोय. म्हणून मायबापांनो, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण सत्संग कार्यक्रम घेतो, एवढ्या वर्षानुवर्ष ऐकतो, स्वतः नाही केलं तर प्रकृती मूर्तीच्या रूपामध्ये सगळं काही करून घेणार आहे. व्हॉलेंटरी आपण केलं पाहिजे. आणि भगवंत आपल्याला प्रेरणा देण्यासाठी खूप प्रयत्न करतात. ग्रंथ पाठवत आहेत, संतांना पाठवत आहेत, धाम पाठवत आहेत, हरिनाम पाठवत आहेत, प्रसाद पाठवत आहेत, तुळशी महाराणी कितीतरी आपल्याला जीवनात पाठवतात भगवत भक्तीला. आपण ते जर नाही केलं, भगवंत म्हणतं बेटे तुला एवढं चान्स दिले, आता तुझ्या जीवनात दुसरं इंजेक्शन काढतो. आणि ते इंजेक्शन कसं असेल तुम्ही आणि ते भगवंत माहीत, आपल्याला माहीत नाही. आणि मग लोक, जसं आता माझ्याकडे एक व्यक्ती आहे लांबचा, त्यानं शाळेमध्ये असताना लग्न केलं, लय मोठी हिस्ट्री आहे. त्याच्या बायकोने एवढा त्याला त्रास दिला, आता जवळ 2-3 वेळा त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न. माझे प्रवचन ऐकतो, त्यानं कुठेतरी नंबर घेतला आणि मला फोन करतो, म्हणजे प्रभूजी भगवंतान माझ्या जीवनात असं परिवर्तन घडून आणलं, आता वाटतं की भगवंतान मीच पाहिजे. त्या टायमाला मी चूक केली माझ्या जीवनात. त्यांनी म्हणते प्रभूजी आता जे काही घडलं ना ते पांडुरंगाचे, पण एक आहे तुमच्यामुळं मी आतापर्यंत टिकून. म्हणलं माझ्यामुळं नाही बाबा, शिल प्रभुपादाने दिले, आपले गुरु महाराजांनी दिले. मी किरकोळ माणूस, मी पोस्टमॅन. पोस्टमॅन काय करतो, इकून घेतो आणि तुम्हाला जसं तसं देण्याचं काम करतो. सांगण्याचा मुद्दा आहे की आपल्या जीवनात खूप आहे. त्यामुळे आपण ह्या आध्यात्मिक जीवनाला गांभीर्य घ्या, भक्ती करा, हरिनामाचा जप करा, ग्रंथ वाचा, सहजासहज चिपली घेऊ नका याला. इथं आम्हाला काही कामं देणे नाहीत म्हणून आम्ही असं येत नाही. आम्हाला बी वाटतं की तुम्ही भगवत भक्ती लागलं पाहिजे, तुमच्या जीवनात परिवर्तन झालं. तुम्ही वर्षानुवर्षी राहू नका इस्कॉनमध्ये. तुम्ही किती वर्ष राहता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती प्रामाणिक फॉलो करतात हे महत्त्वाचं आहे. आणि ते करा आणि आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम.